नमस्कार, कल्याणकर कपिल चॅनलमध्ये मी स्मिता कांबळे तुमचं हार्दिक स्वागत करते आहे. नमस्कार मंडळी, आज आम्ही आलेलो आहोत भायखळ्याला आणि वीर जिजामाता उद्यानला आम्ही भेट देणार आहोत आणि आजचा हा आमचा ब्लॉग त्यावरच आधारित असणार आहे. आणि कपिल बघा काय मुंबईचं खाद्य वडापाव खातोय, अतिशय चविष्ट वडापाव. मित्र हो, दिवाळीची सुट्टी म्हणजेच नुसती मौज नाही तर तो कामाचाही कालखंड असतो, फराळाचंही करायचं असतं आणि त्यातही वेळात वेळ काढून आम्ही एक जवळचीच जागा हेरली, ते म्हणजे राणीचा बाग. मध्य रेल्वेच्या भायखळा या रेल्वे स्थानकावर उतरल्यास अगदी काही अंतरावरच हे जिजामाता उद्यान आहे. या राणीच्या बागेची कनेक्टेड अशा खूपशा जुन्या आठवणी आहेत. पूर्वी असा एक अलिखित नियमच असायचा का मुलांनी एकदा शाळेत ॲडमिशन घेतलं ना का पहिल्या वर्षीची पिकनिक म्हणजे मुलांच्या शालेय पिकनिकची सुरुवात राणीच्या बागेनेच व्हायची. कपिल एकदा खूप लहान होता ना तेव्हा आम्ही राणीच्या बागेत आले होतो, तेव्हाच्या आठवणी. आणि आता कपिल 11 वर्षाचा झालाय, त्याला चलो आमच्या बरोबर राणीचा बाग बघायला. कपिल खूप लहान असताना म्हणजे जवळजवळ 3-1 वर्षाचा असेल तेव्हा एकदा आलो होतो. त्यानंतर जेव्हा राणीच्या बागेत पेंग्विन आले त्यावेळेसही कपिलला घेऊन कपिलचे पप्पा पाहायला आले होते पेंग्विन्स. आणि आता पुन्हा एकदा आम्ही राणीच्या बागेला भेट देतोय. कपिलला आताही फार उत्साह आहे, म्हणजे एंट्री केल्यानंतर अगदी पहिला प्राणी कोणता पाहायला मिळेल इथपासून सुरुवात होते. तर माझ्या तर मते हत्तीचा. बरोबर. हे हत्ती महाराजांचं घर आहे बहुतेक, संध्याकाळच्या वेळी इथे असतील. आणि आता इथे आमच्या समोर साक्षात गजराज आमच्या समोर होते. हे बघा, सिंह महाराज बहुतेक नाही आहेत, त्याची वाट पहा म्हणतात. पट्टेवाला वाघ दिसला म्हणजे मिळवला. सिंहाचा पिंजरा खाली बघून थोडी नाराजच झाले मी, परंतु लवकरच ही जागा भरून निघणार आहे. बरं, सिंह यायचा बाकी आणि त्याच्यासाठी हा त्याचा कक्ष सजवलाय. हे आहे ना, एवढा मोठा कक्ष यांनी सिंहासाठी राखीव ठेवलाय. अजून सिंह तर नाही आलेला आहे. बघूया आता पुढचा पिंजरा कुठे आहे आणि आता काय आम्हाला पाहायला मिळत आहे. पिण्याच्या पाण्याची पण सोय आहे आणि प्रसाधन गृह पण आहे. आणि आता आपण जातो वेगळ्या वाटेने. या उद्यानाच्या संपूर्ण आवारात 2 ते 3 ठिकाणी स्वच्छतागृह, प्रसाधनगृह आहेत आणि पिण्याच्या पाण्याची सुद्धा सोय आहे. झाड आहे बघा, बाप मस्त, अगदी छत्री सारखं. आता इथे बांबूंचं वन दिसतंय. हा बघा बाबो, मला खूप उत्सुकता आहे. आता एकदम स्पष्ट दिसते बघा, झोपलाय. ही जागा पाहिजे होती, वाघाला पाहिलंय पण काय आहे ना, वाघ बघा झोपलाय. आता आम्ही एक काम करतो, आम्ही फिरून येतो आणि पुन्हा बघतो जागा आहे की नाही. वाघ हा उत्तम स्विमर असतो, त्याला पाण्यात पोहायला आवडतं, म्हणून इथे कृत्रिम तलाव आहे. काय आहे, पाणघोडा आणि सांबर आहे. आणि शिवाय इथे कॅफे पण आहे. तुम्हाला जर भूक वगैरे लागली असेल तर तुम्ही इथे नाश्ता वगैरे करू शकता, चांगली सोय आहे. इथे आम्ही वाईल्ड कॅफेमध्ये आलेलो आहोत आणि आता आम्ही इथे बघूया काय घेतोय. कपिल काय घेणार? आईस्क्रीम घेऊया का? मगाशी बाहेर आपण वडापाव वगैरे खाल्ला ना, आता आईस्क्रीम घेऊया. आता आम्ही बघा हिप्पोचा जो भाग आहे ना तिथे आलेला आहे, पण हिप्पो आहे पाण्यात. इथे 2 हिप्पो आहेत. आवाज पण काढला आता त्यांनी. भारी, वाव. हो. अरे परत आतमध्ये गेला. त्याच्या पाठीवर बसून पाणी पितोय. अय्यो, त्याने हलवलं ना पायाने, शेपटाने. हिप्पो पाहून झाल्यावर आम्ही सांबराच्या कक्षाकडे वळलो. तिथे एक फिमेल सांबर बसलेलं होतं
इथे खरं तर जोडी आहे सांबराची आणि जे मेल सांबर आहे ते पण असायला पाहिजे, पण आम्हाला दिसलं नाही ते. आता आम्ही ज्या ठिकाणी माकड ठेवलेत ना त्या विभागाकडे आले आहोत. अपेक्षा होती की इथे वेगवेगळ्या प्रजातीचे माकड पाहायला मिळतील, पण तूर्तास तरी इथे फक्त आपण नॉर्मल माकड जे असतात ना गावी जाताना वगैरे दिसतात तेच माकड पाहायला मिळाले. वानर वगैरे इथे नाही आहेत. प्राण्यांच्या वेगवेगळ्या जाती आहेत ना इथे, तसं ह्या झाडांच्या पण जुन्या आणि वेगळ्या जाती आहेत इथे. भरपूर अशी वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत इथे. जरा थकलेला आहे, थोडी रेस्ट घेतोय. कपिल इकडे बघ, दमलायस का? चला मग लवकर लवकर स्टेशनला जाऊ आणि बघू तिथे काय काय आहे. साकर, चितळ आणि पेगवीन आहेत या साईडला. बघा या रूटनी गेल्या. काय काय स्ट्रक्चर्स आहेत ना, खूप छान छान. हे बघा इथे स्पॉटेड हरणी आहेत, चितळ म्हणू शकतो आपण त्याला. फार सुंदर परिसर केलाय त्यांच्यासाठी. साधारण 10 ते 12 वर्षापूर्वी आम्ही जेव्हा शाहू पॅलेस पाहायला गेलो होतो ना, तेव्हा तिथेही अशा स्पॉटेड हरणांचा छान कळप होता. आता ही घाई आणि लगबग कशासाठी बरं? तर वाघ पाहण्यासाठी. वाघ झोपेतून उठला होता आणि सारे पर्यटक त्याला पाहण्यासाठी जमा झाले होते. एक नाही, दोन नाही, तीन सायबेरियन टायगर या प्रजातीचे वाघ आमच्या डोळ्यासमोर पाण्यात डुंबत असताना आम्ही पाहत होतो. अगदी याची देही याची डोळा. यापैकी एक वाघीण असावी आणि 2 तिचे पूर्ण विकसित बछडे असावेत. त्यांच्या एकूण वागण्यावरनं आपल्याला त्यांचा अंदाज येत होता. कारण दोन्ही बछडे जेव्हा जेव्हा मस्तीच्या मूडमध्ये येत होते किंवा खूप दंगामस्ती करत होते, तेव्हा ही जी तिसरी मोठी वाघीण आहे किंवा मोठा वाघ आहे तो त्यांच्यामध्ये येऊन त्यांना डिस्टर्ब करत होता, जणू काही त्यांना शांत करत होता. पुढे पाहालच तुम्ही या बछड्यांनी कसा धुरळा उडवला तो. अगदी प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. नो वर्ड्स, ओनली स्पीचलेस मोमेंट. आता गप्प बसा रे सगळ्यांनी, मम्मा आली तुमची. आईचा काय दरारा आहे पहा, क्षणात मस्ती थांबली. आम्ही ही सारी जलक्रीडा डोळे अगदी सत्ताड उघडे ठेवून डोळ्याची पापणीही न लवता पाहत होतो. राणीच्या बागेमध्ये आता एक मस्त छान अशी सोय आहे का वन्य प्राण्यामध्ये आणि पर्यटकांमध्ये फक्त एक काचेची भिंत असते आणि अगदी आपण 1 ते 2 फुटाच्या अंतरावर तो वन्य प्राणी इतक्या जवळून पाहू शकतो, अगदी जंगलात पाहिल्यासारखा. वन्य प्राण्यांच्या राहण्याच्या जागासुद्धा अशा काही बनवल्यात ना का त्यांचा नैसर्गिक अधिवास वाटावा इतक्या खऱ्या वाटाव्या अशा त्यांचा कक्ष केलेला आहे. अगदी झाडं झुडपं, डुंबण्याचे तलाव, गुहा इतपत सारं. पळाला वाघाची मस्तपैकी शूटिंग भेटली आहे आणि छान छान अगदी डोळ्याचं पारणं फिटलं. म्हणजे ज्यासाठी इथे येण्याचा अट्टहास केला होता ते पूर्ण झालंय. आता आम्ही आलोय पेंग्विन पाहण्यासाठी. आता पूर्वी जेव्हा नवीन पेंग्विन्स आले होते ना तेव्हा पेंग्विन्स पाहण्यासाठी खास वेगळी तिकीट काढावी लागत होती, परंतु आता तसं नाही. आता आपण राणीच्या बागेची जी काही मूळ तिकीट घेतो त्या तिकिटामध्येच आपल्याला पेंग्विनसुद्धा पाहता येतात. हा पेंग्विनचा कक्ष पूर्णपणे वातानुकूलित आहे. त्या साईडला आहे. पेंग्विनचा हा कळप पहा ना कसा वाटतोय. काळी कोट घातलेली माणसंच जणू काही घोळक्याने उभी आहेत असं वाटतंय.
आणि आता त्यातलाच एक पेंग्विन बघा पाण्यात डुबकी मारून बघणाऱ्यांना किती आनंद देतोय ते. एक लक्षात आलं आमच्या की इथले सफाई कामगार सारखे या कक्षाची, प्रामुख्याने इथल्या पेंग्विनच्या कक्षातली सारखी साफसफाई करत होते. या कक्षातलं वातावरण सुद्धा इतकं थंड ठेवण्यात आलं आहे ना का जेणेकरून पेंग्विन्सना काही त्रास होऊ नये, कारण पेंग्विन हा पक्षी उष्ण कटिबंधातले नाही आहे. त्यामुळे यांचा कक्षसुद्धा अगदी फुल एसीचा आहे. काही क्षण पेंग्विनसोबत घालवल्यानंतर आम्ही बाहेर पडलो आणि इथे आम्हाला एक मॉडेल दिसलं, जी मुंबईची लाईफलाईन आहे, बेस्टचं मॉडेल आहे हे. पेंग्विनच्या कक्षातून बाहेर पडत असतानाच आपण एंट्री मारतो या कॅफे एरियामध्ये. उद्यानाच्या मध्यवर्ती भागात अतिशय मोक्याच्या ठिकाणी हा कॅफे एरिया आहे. चालून चालून तुम्ही जर दमला असाल तर या ठिकाणी तुम्ही आराम करू शकता आणि तुम्हाला जे काही नाश्ता वगैरे करायचा आहे ते तुम्ही इथे घेऊ शकता. आता कपिलच बहाना इथे काय घेतोय, पनीर चिली रोल घेतोय. त्याआधी तुम्हाला इथे टोकन घ्यावं लागतं आणि ते टोकन तुम्ही विशिष्ट काउंटरवर देऊन तुम्हाला जी पाहिजे ती वस्तू तुम्ही घेऊ शकता. आता आपण आलोय तरस आणि बिबट्या यांच्या कक्षाजवळ. तर पहिल्यांदा आपण बिबट्या पाहायला जाऊया. हा बघा, हा चौथऱ्याच्या खाली बघा झोपलाय तो. हे बघा आता उठलेला आहे, दिसतोय तुम्हाला? अच्छा. आणि हा एक दुसरा आहे ना, तो खिडकीजवळ आहे. आतमध्ये पण त्याचा कोणतरी साथीदार असावा, डोळे चमकतायत बघा. अच्छा, आलाय बघा इकडे. हां, तो मार्किंग करतोय झाडावर. आणि एक सांगायचं झालं म्हणजे या बिबट्याचे जे कक्ष आहेत ना ते वरच्या साईडने सुद्धा पूर्ण पॅक आहे, असे म्हणजे लोखंडी जाळी वगैरे लावलेले, स्टीलची जाळी आहे आणि वरून पण पॅक आहे. करतायत. दुपारच्या वेळेत आलो आहे आम्ही. त्यांचा वामकुक्षीचा टायमिंग आहे बहुतेक. तरच आम्हाला अगदी सुस्तावल्यासारखाच वाटला, झोपाच काढत होता. आता आम्ही आलोय गोल्डन जॅकल याच्या कक्षाकडे, म्हणजेच कोल्हा जिथे ठेवला आहे ना त्या विभागामध्ये आलो आहे. आणि तो बघा समोर तुम्हाला दिसतोय तांबूस गोल्डन कलरचा कोल्हा. मित्रांनो, हा खूप मोठा परिसर आहे. संपूर्ण एरिया कव्हर करण्यासाठी खूप वेळ लागतो. आणि आता आपण आलोय अस्वल जिथे आहे ना त्या विभागाकडे. आणि ते बघा समोर दिसतंय ब्लॅक कलरचा अस्वल. अस्वलाला पाहून मला एक गोष्ट आठवली की आमच्या लहानपणी अस्वलवाला वगैरे असे घेऊन यायचं. ते पाळीव असायचे अस्वल, पण आपल्याला ते काही काही खेळ करून दाखवायचे वगैरे असं. आताच्या काळात नियम वगैरे हे सगळे स्ट्रिक्ट झाल्यामुळे ना कधी माकडवाला पाहायला मिळत ना अस्वलवाला. त्या जुन्या गोष्टी आठवणीच्या कप्प्यातच राहिल्या. आणि आता आपण पाहत आहोत ज्यांच्या नावावरून या उद्यानाला जिजामाता उद्यान नाव असं पडलं, त्या जिजाबाई आणि शिवरायांचा पुतळा. आणि आता आपण जात आहोत पाणपक्ष्याच्या विभागामध्ये. इथे आपल्याला पाण्यामध्ये राहणारे बगळे, करकोजे आणि इतर पक्षी पाहायला मिळतील. आपल्या हाईटच्या म्हणजे कमरे इतके होतील एवढे मोठे मोठे पक्षी इथे आहेत पाणपक्ष्यांच्या विभागामध्ये. मस्त वाटतं अगदी पाहायला. आणि खरंच या राणीच्या बागेमध्ये अगदी 50 रुपयाच्या तिकिटामध्ये एवढं काय काय व्हरायटी पाहायला मिळते ना प्राण्यांची आणि पक्ष्यांची. खूप या व्यवस्थेला म्हणजे हॅट्स ऑफ आहे. इथे असे एक पाय दुमडून बसलेल्या बगळ्यांना वगैरे पाहून ना तपस्येला बसलेल्या साधू संन्याशांचीच आठवण येते. एका पायावर उभं राहून जणू काही तपश्चर्याच करत आहेत. आता आपले ॲक्वा बर्ड्स बघून झालेले आहेत. आता आपण जाऊया हे क्रोकोडाईल बघायला. क्रोकोडाईल विभागामध्ये आलेलो आहोत. आता हे बघा, हे स्टॅच्यू आहेत आणि ही जी पहिली दिसते ती सुसर आहे. आणि त्यानंतर जो स्टॅच्यू आहे तो मगरीचा आहे. त्याचं मगरीचं तोंड थोडं ब्रॉड असतं आणि सुसरचं एकदम निमुळतं तोंड असतं. मगर आणि सुसर ज्या विभागामध्ये ठेवले आहेत ना तो भाग आपण वरून सुद्धा पाहू शकतो, असं तळ्यावरून वगैरे. आणि नंतर खाली जाऊन काचेतना मगर पोहताना वगैरे सुद्धा आपण डायरेक्टली अगदी आमने सामने पाहू शकतो.
आता सध्या आम्ही वाट पाहतोय कधी आम्हाला मगर पाण्यात पोहताना दिसते ते. हे जे दिसते ना हे स्टॅच्यू आहेत छोटे छोटे. हा मगरीचा छोट्या पिल्लाचा स्टॅच्यू आहे, पाणी वाहत आहे, असा हा नजारा उभा केला आहे. आणि आता बघा ही खरीखुरी मगर आहे बरं, हे बघा. आता ह्या मगरीची हालचाल आम्ही वरून पाहिली होती. आम्हाला अंदाज होता का आता ही या साईडला म्हणजे काचेच्या साईडला येणार आणि त्या लगेचच आम्ही खाली आलो आणि आम्हाला हवा तो नजारा मिळाला. वन्य प्राण्यांना त्यांच्या ओरिजिनल हालचालीसकट आपल्या कॅमेऱ्यात टिपणं हे एक मोठी मौजेची गोष्ट आहे. काही क्षणांचं वर्णन करताना ना शब्दांची सुद्धा गरज लागत नाही. हा त्यातलाच एक नजारा. याआधी आपण पाहिली ना ती होती सुसर आणि आता ही पहा, ही आहे मगर. सरपटणारे कोणतेच प्राणी म्हणजे साप, अजगर वगैरे सध्या तिथे नाही आहेत. पूर्वी असायचे, परंतु कासवाच्या खूप साऱ्या प्रजाती तिथे आहेत. जमिनीवर राहणारे कासव, पाण्यात राहणाऱ्या कासवांच्या 3-4 प्रजाती तिथे मला पाहायला मिळाल्या. आणि आता सध्या पाहतोय ना आपण ही जमिनीवरची छोटी छोटी कासवं आणि त्यांची घरं आहेत बघा. पाण्यात राहणाऱ्या जीवांचं एक वैशिष्ट्य आहे तर त्यांना जेव्हा आपण पाण्याखालून बघतो ना तेव्हा ते पोहत असताना जे वगैरे हालचाली ज्या असतात ना त्या अगदी स्लो मोशनमध्ये मस्त वाटतात त्या. ही पहा, ही पाण्यातल्या कासवांची आणखीन एक वेगळी प्रजाती आहे. हिच्या डोळ्याजवळ आहे ना लाल असा डाग आहे. हे पहा, या टँकमध्ये पूर्ण छोटी छोटी पिल्लेच आहेत कासवाची. आता आपण आलो आहेत बर्ड पॅराडाईज या विभागामध्ये. इथे सगळ्या प्रकारची पक्षी आहेत. आता आपण तुम्ही पाहतोय हा लांडोर आहे आणि वैशिष्ट्याची एक गोष्ट म्हणजे आम्ही इथे लांडोराची अंडी सुद्धा पाहिली. ही जी लांडोर दिसते ना त्याच्या बाजूला हिची अंडी सुद्धा आहेत. पुढे दिसेल बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये. खरंच मला खूप आनंद होतो. इतक्या छान छान गोष्टी प्राण्यांच्या बाबतीतल्या, पक्ष्यांच्या बाबतीतल्या मला कपिलला दाखवता आल्या आणि इतक्या कमी शुल्कामध्ये आपल्या मुंबईमध्ये इतके सारे प्राणी आणि पक्षी आपण आपल्या मुलांना दाखवू शकतो याचा खरंच मला खूप आनंद आहे. आता तुम्ही पाहताना हे ग्रे कलरचे पोपट आहेत, किती भारी आहेत ना. हे पहा, हे आहेत मकाऊ प्रजातीचे पोपट. नॉर्मल पोपटांपेक्षा आकाराने थोडे मोठे आणि रंगीतही असतात. चांगलं आठवते याआधी जेव्हा मी राणीच्या बागेत आली होती ना तेव्हा प्राण्यांमध्ये नीलगाय सुद्धा पाहायला मिळाली होती. आणि पक्ष्यांमध्ये काकाकुवा नावाचा जो पक्षी आहे पॅरोट सारखाच असतो, व्हाईट रंगाचा असतो, चोच त्याची निळसर रंगाची असते आणि डोक्यावर थोडासा तुरासारखा असतो. अगदी सुंदर पक्षी आहे, तोही पाहिला होता आम्ही. आता आपण बघतोय ना हे नॉर्मल पोपट आहेत जे आपण नेहमी बघतो बागेमध्ये किंवा जेव्हा गावी वगैरे आपण जातो किंवा परिसरात इतर झाडांमध्ये वगैरे आपण पाहतो नेहमीचे पोपट त्या प्रजातीचे आहेत. खूप सारी संख्या आहे या नॉर्मल पोपटांची. याआधी मी पोपट पेरू खाताना, मिरची खाताना खूपदा पाहिलाय, परंतु पोपट फुलातील मधुरस शोषताना मी पहिल्यांदाच बघतेय. हा हॉर्नबिल नावाचा पक्षी आहे. याच्या चोचेच्या वर बघा असं उठाव असा भाग आहे. कदाचित तो हॉर्न सारखा दिसत असावा म्हणून याला हॉर्नबिल म्हटलं असावं. अगदी बऱ्यापैकी मोठा पक्षी आहे हा. आणि या व्हिडिओमध्ये जर त्याने हालचालच केली नसती ना तर तुम्हाला कदाचित असं वाटलं असतं ते हे एखादं चित्रच आहे की काय. आमचं नशीब खूप चांगलं आहे. आम्ही आता ज्या कालावधीत या राणीच्या बागेमध्ये आलो आहे त्या कालावधीत सगळ्याच प्राणी आणि पक्ष्यांनाही आम्हाला अपेक्षित अशा मोमेंट दिल्या आहेत ज्या कॅमेऱ्यामध्ये दिसणं आवश्यक आहे. कारण बऱ्याचदा मी इतरांकडून ऐकलेलं आहे की आम्ही राणीच्या बागेत गेलो होतो पण मगर पोहताना आम्हाला दिसलीच नाही किंवा वाघ नुसता झोपलेलाच होता, तो आम्हाला पाहायलाच नाही मिळाला. बट आय एम लकी फॉर दॅट पर्टिक्युलर सिच्युएशन. चला आता निघायची वेळ झाली. संपूर्ण राणीचा बाग म्हणजे जिजामाता उद्यान आता पाहून झालंय आमचं. उद्यानाच्या आवारातच हे एक म्युझियम आहे, डॉक्टर भाऊ दाजी लाड म्युझियम. आता वेळेअभावी हे शक्य नाही का म्युझियम आत्ता पाहणं, पण नक्की पुढच्या वेळी जरूर येऊ आम्ही.
मुलं जेव्हा लहान असतात ना तेव्हा त्यांच्या लहानपणाचा आनंद घेत घेत आपण मोठं होत जाणं, आपण प्रगल्भ होत जाणं खूप मजेशीर असतं आणि ते कोणत्याही पालकाने मिस करू नये. सो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्कीच कळवा. लाईक आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. थँक्स फॉर युअर टाईम.